महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहरात होणाऱ्या बहुचर्चित तारांगणाचे काम संथ गतीने, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह, तारांगणाकडे जाणारा मार्गही अत्यंत अरुंद। मागील 2 ते 3 वर्षांपासून श्रीवर्धन शहरामध्ये सुनियोजित असे तारांगण होणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू होत्या। प्रत्यक्षात या तारांगणाच्या कामाची सुरुवात व्हायला देखील खूप उशीर झाला। श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याच्या उत्तरेकडे ज्या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा संपतो त्याच्या काही अंतर अगोदर या तारांगणाचे काम सुरू करण्यात आले आहे। काही प्रमाणात RCC व जांभ्या दगडामध्ये काम सुरू आहे। मात्र त्या ठिकाणी सुरू असलेले काम पाहिल्यानंतर या ठिकाणी खरोखर तारांगण होत आहे की लॉजिंगसाठी रूम बांधल्या जात आहेत असा प्रश्न प्रत्यक्षदर्शींना पडतो। आता पावसाळा सुरू झालेला असून तारांगणाचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी रेती, खडी, सिमेंटच्या गोणी, जांभ्या दगडाचे चिरे इत्यादी मटेरियल खूप मोठ्या प्रमाणात पडलेले आहे। परंतु काम सुरू झाल्यानंतर ज्या गतीने व्हायला पाहिजे होते त्या गतीने काम होत नसून अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे। सदर तारांगणाचे बांधकाम हे समुद्र किनाऱ्याला लागूनच आहे, त्यामुळे या ठिकाणी RCC बांधकाम असायला हवे होते। परंतु बांधकामाचा प्रकार बघितल्यानंतर त्यावरती पत्रे किंवा अन्य कोणत्या तरी मटेरियलचे छप्पर बनवण्यात येणार आहे असे दिसून येते। पावसाळ्यामध्ये समुद्रकिनारी वाऱ्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असते। त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीवर अनेक वेळा चक्रीवादळ देखील होतात आणि या वादळांमध्ये सदर वास्तूचे नुकसान होऊ नये यासाठी RCC बांधकाम करणे अत्यंत गरजेचे होते। परंतु सदर तारांगणाचे आर्किटेक्चर प्लॅन बनवणाऱ्याने RCC छत का घेतले नाही हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। तारांगणाकडे जाण्यासाठी वेताळ पाखाडी व ओजाळे पाखाडी या 2 ठिकाणाहून रस्ते आहेत। मात्र सदरचे रस्ते हे अरुंद आहेत। जेमतेम एक 4 चाकी वाहन जाईल एवढाच रस्ता आहे। श्रीवर्धनला येणारे पर्यटक 5 मिनिटे देखील चालण्याची तसदी घेत नाहीत। त्यांना आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी आपली 4 चाकी वाहन घेऊन जाणेच गरजेचे असते। त्याचा प्रत्येक समुद्र किनाऱ्यावरती येतो, त्यामुळे तारांगण पाहण्यासाठी पर्यटक 4 चाकी वाहन घेऊन गेले तर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच होणार आहे। आता पावसाळा सुरू झाल्यामुळे पर्यटकांचे प्रमाण थोडे कमी होणार आहे, परंतु दिवाळीच्या आसपास पर्यटकांचा ओघ श्रीवर्धनकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। मात्र श्रीवर्धन समुद्रकिनारी पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसल्याने श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरती पार्किंगसाठी गंभीर समस्या निर्माण होणार आहे। तरी श्रीवर्धनच्या आमदार व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी श्रीवर्धन शहरामध्ये समुद्रकिनारी सर्वप्रथम पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी व या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे। सदर तारांगणाचे जोते व जांभ्या दगडाचे बांधकाम पूर्ण झाले असून अजून छप्पराचे काम बाकी आहे। मात्र सदर काम करून घेणाऱ्या संबंधित विभागाने सदर तारांगणावरती RCC छतच टाकून घ्यावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, सहतृप्ती भोईर, श्रीवर्धन।